तर शिंदेंच्या शिवसेनेच्या एकापाठोपाठ 4 खासदारांचं तिकीट कापलं गेलंय आणि आणखी 3 खासदारांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे। तर हा सर्वाधिक मोठा झटका 5 वेळ खासदार राहिलेल्या भावना गवळींना बसलाय। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात भावना गवळींऐवजी आता शिवसेनेनं राजश्री पाटलांना उमेदवारी दिली आहे। खासदार भावना गवळींचा पत्ता अखेर कट। यवतमाळ वाशिम मध्ये नवा उमेदवार, राजश्री पाटलांना शिवसेनेची उमेदवारी। भावना गवळींच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष। शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचं तिकीट अखेर कापलं गेलंय। भावना गवळींना उमेदवारी नाकारत शिवसेनेनं हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिमची उमेदवारी दिली आहे। हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्याकरता यवतमाळमध्ये माहेर असलेल्या त्यांच्या पत्नीला शिवसेनेनं यवतमाळ वाशिमच्या मैदानात उतरवलंय। मी कुठलंही आश्वासन त्यांच्याकडे घेतलेलं नाही किंवा मी मागणारा कार्यकर्ताही नाही। योग्य वेळ आल्यानंतर जी काही जबाबदारी देतील ती देतील। माझ्या पत्नीसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की यवतमाळमधनं उभं करण्याच्या संदर्भामध्ये, पण या संदर्भात आम्ही परिवार अजून एकत्र बसलेलो नाही। मी खरोखर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजित पवार साहेब आणि सगळ्या मंत्री महोदयांचा आभार मानते की केवळ 2 वर्षात गतिमान सरकार काय असतं हे या महाराष्ट्राला या सगळ्या मंत्री महोदयांनी दाखवून दिलेलं आहे। 2 वर्षात जर एवढा मोठा गतिमान कारभार करू शकतात तर विचार करा, येणाऱ्या 5 वर्षात हाती पुनश्च एकदा सत्ता दिली तर पुण्याने एकदा नव्याने दमदार कामगिरी करायला ही सगळी मंडळी सज्ज होतील। भावनाताई देखील खासदार आपल्या इथं होत्या आणि त्यांनी काम केलंय। त्यांचा देखील मी भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो, त्यांना देखील वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। प्रत्येकाचा सन्मान मान सन्मान केला जाईल। शिंदेंच्या शिवसेनेनं हिंगोलीत जाहीर केलेली उमेदवारी रद्द करत दिलेला दुसरा उमेदवार आणि यवतमाळ वाशिम मध्ये विद्यमान खासदाराचं तिकीट कापल्यानं विरोधकांना टीकेची आयती संधीच मिळाली आहे। शिवसेना प्रमुख आणि उद्धवजी हे नेतृत्व करताना कधी भारतीय जनता पार्टीची हिंमत नाही झाली की तुमचा उमेदवार हा असावा, कारण जागा वाटप पक्षाचं होत असतं आणि मग पक्षाने नंतर त्यांचा उमेदवार ठरवला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका असते। परंतु हे नवीनच होतंय, मग ही भारतीय जनता पार्टीची ही नीती आहे। आदित्य ठाकरेंनी या तिकीट कापाकापीवरून पुन्हा एकदा गद्दारीचा उल्लेख करत हल्लाबोल केलाय। एक व्यक्ती तर अशी की 5 वेळा खासदार बनवलं आणि त्यांना काल 9 की 10 तास थांबून देखील तिकीट मिळालं नाही। दुसरे आहेत दुसऱ्या एका मतदारसंघाचे, तिथे देखील तिकीट मिळालं नाही। अजून 2-3 ज्यांची तिकीटं कापली जाणार आहेत। मग नक्की त्यांच्यासोबत जाऊन मिळवलं तरी काय? जी गद्दारी करायची होती पक्षासोबत, उद्धव साहेबांच्या पाठीत जो खंजीर खुपसायचा होता तो त्यांनी खुपसला। महाराष्ट्रासोबत बेईमानी केली या लोकांनी। भावना गवळी गेल्या अनेक दिवसांपासून तिकीट मिळवण्याकरता प्रयत्न करत होत्या। बुधवारीही जवळपास 7 ते 8 तास भावना गवळी एकनाथ शिंदेंच्या भेटीकरता थांबलेल्या, पण एकनाथ शिंदेंची आणि त्यांची भेट झालीच नसल्याचं समोर आलं। त्यानंतर बुधवारी रात्री मात्र यवतमाळ वाशिम मतदारसंघात नव्या उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली। त्यामुळे आता भावना गवळी नेमक्या काय भूमिका घेतात यावर यवतमाळ वाशिम मध्ये महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि त्या लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा शिवसेनेनं हिंगोली आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघात नवीन उमेदवार दिले। विद्यमान खासदार हेमंत पाटील आणि भावना गवळी यांचं तिकीट कापलं, मात्र दोन्ही नेत्यांच्या पाठीशी आपण असून योग्य सन्मान केला जाईल असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय। काही गोष्टी ज्या आहेत राजकारणामध्ये, काही निर्णय समीकरणं आपल्याला करावी लागतात, परंतु असं करत असताना मी आपल्याला सांगतो, हा एकनाथ शिंदे कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। आणि मी इथे हेही सांगतो, भावनाताई देखील खासदार आपल्या इथं होत्या आणि त्यांनी काम केलंय। त्यांचा देखील मी भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो, त्यांना देखील वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। प्रत्येकाचा सन्मान मान सन्मान केला जाईल। हेमंत पाटील आता ताई खासदार होतील, तुम्ही खासदार, 2-2 खासदार,
अरे 1 महिन्यापुरता पुढे आम्ही एक्सटेंड करणार ना. तुम्हाला देखील आम्ही जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करणार. तुम्हाला देखील न्याय देणार, सन्मान देणार, हा माझा शब्द आहे. तर हिंगोलीमधून खासदार हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदम कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली आणि यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. मात्र यावर खासदार हेमंत पाटील यांनी शेलक्या शब्दात भाष्य केले. उमेदवारी रद्द करण्यात आमदार संजय राठोड आणि आमदार मदन येरावर हे जबाबदार असल्याचं मिश्किल वक्तव्य हेमंत पाटलांनी केलंय. पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत. शोलेचे जसे पटलेखक आहेत सलीम जावेद, तसे या सगळ्या कहाणीचे जे लेखक आहेत आमचे मदन भाऊ येरावार आणि आमचे संजू भाऊ राठोड, 2 जण लेखक आहेत. त्या दोघांच्या याच्यामुळं उमेदवारी कापल्या गेलेली आहे. शेवटी आमचं नातं आहे, ऋणानुबंध आहे. आणि त्यांनी मला एक सांगितलं की पक्षश्रेष्ठी किंवा पक्ष एखादा निर्णय घेतो त्यावेळेस आपण एक कार्यकर्ते म्हणून ते ऐकलं पाहिजे. आणि आता ब्रेकिंग बातमी येते. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी संजय निरुपम यांची शिवसेनेकडून चाचपणी सुरू असल्याचं कळतंय. संजय निरुपम यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. तर संजय निरुपम यांच्यासोबत अभिनेते शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर आणि सचिन खेडेकर या मराठमोळ्या कलाकारांची सुद्धा चाचपणी सुरू आहे. तर आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी आता संजय निरुपम यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय. शिवसेनेकडून चाचपणी सुरू आहे. तर आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. गुड मॉर्निंग उदय. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेसाठी आता संजय निरुपम यांच्या नावाची शक्यता वर्तवली जाते. शिवाय शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर आणि सचिन खेडेकर यांची सुद्धा चाचपणी सुरू असल्याचं कळतंय. कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे? गुड मॉर्निंग म्हणाली. आपण पाहतो आहोत की उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडनं अनेक नावांची चाचपणी जी आहे ती सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यातच काँग्रेसचे माजी नेते आणि त्याचबरोबर माजी खासदार संजय निरुपम यांच्या नावाची देखील चाचपणी जी आहे शिवसेनेकडनं करण्यात येते आहे. आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ते याआधी देखील खासदार लोकसभा निवडणूक जी आहे त्यांनी लढवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा जी आहे ती शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यांचा पक्षप्रवेश देखील होण्याची शक्यता जी आहे ती सांगितली जात आहे. आणि त्याचबरोबर संजय निरुपम यांच्यासोबतच काही मराठमोळे जे अभिनेते आहेत, शरद पोंक्षे असतील, सचिन पिळगावकर असतील, सचिन खेडेकर असतील, या कलाकारांची देखील चाचपणी जी आहे ती करण्यात येत आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून आता उमेदवारी म्हणून कोणाच्या गळ्यामध्ये माळ पडते आहे शिवसेनेकडनं हे आता पाहावं लागेल. निश्चितच. धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी. तर संजय निरुपम शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान बाळासाहेबांचे विचार ज्यांना मान्य आहेत आणि जे शिवसेनेसोबत काम करण्यास तयार आहेत त्यांचं पक्षामध्ये स्वागत असल्याचं मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलंय. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार ज्यांना ज्यांना मान्य आहेत आणि त्यांच्या विचाराच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही काम करतोय आमच्या बरोबर यायला जे जे कोणी समविचारी तयार असतील त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. आणि आता या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतणार आहोत. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.